तुम्ही विचारित नाही, पुसत नाही, जाऊ द्या, चला मला बंदीकडे जायचं नाही. हे संतांचं चरित्र पावन करतं, पवित्र करतं. आणि म्हणून एक टाकल संत देवापेक्षा, देवते संत देवते संत देवते त्या प्रतिमा. आशा पैकी कालपर्यंत आपण आदानी म्हणजे सर्वात आधी संतांचं चरित्र पाहण्याच्या आधी ज्ञानोबारांचे 4-5 टप्पे पडतात. अगोदर त्यांचं कुळ पाहू, म्हणजे त्यांची परंपरा काय आहे ती पाहिली पाहिजे, गुरु परंपरा कशी ती पाहिली पाहिजे. मग काल आपण ती पाहिली गोरक्षनाथांची परंपरा त्र्यंबक पंथापर्यंत आली. त्र्यंबक पंथांना समाधी गोरक्षनाथांनी दिली आणि मायबाप तिथून पुढे मग असणाऱ्या गोरक्षनाथांनी समाधी त्र्यंबक पंथ समाधीस्थ झाले आणि त्यांचा प्रसाद म्हणूनच पुढे. आणि महाराज ही असणारी माऊली ज्ञानोबारायांचे जे जनक म्हणजे वडील, या 14 भावांचे जे वडील ते गोविंद पंत, आणि गोविंद पंताच्या कोटीचे जन्माला आले ते जनक माऊलींचे 4 भावांचे जनक विठ्ठल पंत. त्यांचं नाव विठ्ठल पंत का ठेवलं? काल आपण काय ठेवलं? पहिल्यांदा तर ते गोरक्षनाथांच्या अगोदर म्हणजे गैनीनाथ यायच्या अगोदर त्यांनी काय सांगितलं की आम्ही वेद उच्चारण केलंय, वेद उच्चारण केल्यामुळे आम्हाला पुत्र झाला. त्यांना सांगितलं नाही बाबा, गोरक्षनाथांनी त्या असणाऱ्या रमाईला म्हणजे असणाऱ्या गोविंद पंतांच्या धर्मपत्नींना प्रसाद दिला आणि ते सुद्धा एक विठ्ठल भक्त होते, निर्गुण निराकार श्री कृष्ण भगवंताचे भक्त होते. आणि म्हणून त्याला प्रसाद विठ्ठल विठ्ठल मंत्र देऊन त्या ठिकाणी प्रसाद दिला. आणि म्हणून त्यांच्या पोटी आणि जन्माला आलेलं बाळ त्याचं नाव विठ्ठलच ठेवलं. कारण आमचा विठ्ठल काय करतो? पांगळ्याला पाय देतो. आमच्या विठ्ठलाची कृपा कशी दांडी आहे, पांगळ्याला पाय देतो, मुक्याला वाचा देतो, हो पांगुळ्याशी पाय देतो, मुक्याशी वाचा देतो. एवढी त्याची कृपा आहे. अशा विठ्ठल कृपेने आणि गोविंद पंतांच्या पोटी असणाऱ्या विठ्ठल पंतांचा जन्म झाला. त्याच्यानंतर त्यांचं मोठेपण झालं आणि त्यांचं बालपण झाल्यानंतर बालपणातच लवकर शिक्षण होऊन वयाच्या साधारणतः 7व्या-8व्या वर्षी त्यांच्या वेद रुच्या पूर्ण करून घेतल्या गेल्या. त्यांना पूर्णतः ज्ञान प्राप्त झालं. कुणाला? विठ्ठल भक्तांना. आणि मला ते विठ्ठलाचेच भक्त पारंपरिक असल्यामुळे त्यांच्याकडे वैराग्य होतं. आणि मला त्यांच्या वेद उच्चार झाल्या, मुंजी वंदनाचा कार्यक्रम झाला आणि मग मात्र त्यांनी पूर्वी असा नियम होता, तपश्चर्या झाली, हो तप झालं, भक्ती केली की त्याचा पुढचा उपक्रम काय असायचा? तीर्थयात्रा. त्याला जोड कशाची द्यायची? तीर्थयात्रेची जायची. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. निमकालच प्रमाण करून गेलो, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ. आणि म्हणून महाराज त्या विठ्ठल पंतांना त्या ठिकाणी आता त्यांनी परवानगी घेतलेली गोविंद पंतांची, आईची आणि वडिलांची घरी जाऊन परवानगी मागितली की मला असं वाटतं की मला आता तीर्थयात्रा केल्या पाहिजे, तीर्थयात्रा केल्या पाहिजे. आणि मग पहिल्यांदा या बाजूच्या तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय माझ्या विठ्ठल पंतांनी घेतलेला आहे. महाराज उत्तराखंडामध्ये निघालेले ते तीर्थयात्रा करायची. पण आता त्या काळात काय अशी तीर्थयात्रा होती का आजच्या सारखी? आता आपली लई मौज आहे. 2 मजली गाडी आहे आता, एक नाही, कोणती स्लीपर कोच गाडी आणि झोपून माणसं तीर्थयात्रेला जातात. पहिला असं तीर्थयात्रा होती का? नाही महाराज. पंढरपूरची वारी तरी अशी होती का? आता गाड्या वाड्या व्यवस्था पहिला असं नव्हतं. वारकऱ्याचं सगळं बिराड काय असायचं? सगळंच असायचं. इंचाचं बिराड म्हणजे काय? पाठीवर असायचं. त्याला ती खोळ असायची, नाही का? ती खोळ असायची. खोळ म्हणजे काय म्हणायची त्याला? दोन्ही बाजूला त्याला ठेवायला जागा असायची. पळशी पळशी. वारकऱ्याला काय असायची? पळशी असायची. बॅगा नव्हत्या. काय असायची? पळशी असायची. आणि एकच वस्त्र धुवायचं, दुसरं अंगावर दुसऱ्याशी घालायचं, असं होतं. आता पंढरपूरचे वारकरी पावलं कसे आहेत आपले? एकदम आयशी 15-20 ड्रेस असतात, आहे का नाही? आता नाही, या वेळामध्ये. आणि म्हणून विठ्ठल पंतांनी परवानगी घेतली, आई वडिलांची परमिशन घेतली की मला आता तीर्थयात्रेला जाण्याकरता तुम्ही परवानगी द्यावी. ज्ञानदेव तुकाराम
विठ्ठलाची भक्ती, सतत परमेश्वराचं मुखामध्ये नामस्मरण आणि त्याने तीर्थयात्रा सुरू केली. अशी तीर्थयात्रा करावी बरं. पंढरपूरला जरी आपण गेलो ना तर रथाबरोबर असावं, भजन करीत चालावं, नाही करता येत ऐकत भजनाजवळ असावं, नाहीतर मग दिंडी सासवड मध्ये 10 जेजुरी मध्ये पुढे सासवडला आणि तो पुढे गेला. त्याला विचारलं कमून पुढे गेला, तो जागा धरायला गेलो. काय मेला असता काय तरी स्वतः काय माणसं काहीतरी सवय काढतात. खरं तर माणसाने परमार्थ केला पाहिजे. आमच्या विठ्ठल पंतांचं वैराग्य मुळात असल्यामुळं, साधू संतांची कृपा असल्यामुळं आणि महाराज तीर्थयात्रेला जाताना नामस्मरण करीत ते निघालेले आहे. गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठलासी. कसं जायचं तीर्थयात्रेला? आता आपलं वेगळं, आपलं असं म्हणावं असं नाही का. आपण जे नियोजन करतो त्याला जर जागा नाही दिली तर मग त्याला काय करतो, हात पूजा करतो कधी त्याला वेद पाहतो. म्हणजे वेद आला काय पाहतो, वेद पाहतो. तसं नाही महाराज. गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठलासी. अशा पद्धतीने विठ्ठल पंतांनी तीर्थयात्रेचा प्रारंभ केला माझा. आणि तीर्थयात्रा करायला निघालेले विठ्ठल पंत पहिल्यांदा त्यांनी आणि महाराज दर मजब करत करत ते प्रयाग तीर्थाशी स्नान केलेलं आहे. त्रिवेणी संगमाचं स्नान केलं. कारण का तर त्यांच्या हृदयामध्ये त्रिवेणी संगम होता. काता त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम आ तेथीचे महाराज त्याने सुंदर तिथे स्नान वगैरे केलं आहे. आणि महाराज तिथून पुढे ते काशी विश्वेश्वराचं दर्शन करू आणि पहिल्यांदा त्यांनी काय गाठलं माहिती का? द्वारका गाठली. काय गाठलं? द्वारका. तिथे श्रीकृष्ण भगवंताचं आणि महाराज हे झालेलं आहे. द्वारका गंगा द्वारकेला गेले आणि तिथे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी
श्री कृष्ण भगवंताच्या त्या द्वारकेचं दर्शन केलेलं आहे आणि महाराज तिथून पुढे असणाऱ्या विठ्ठलपंतांनी मुचकुंदपुरी गेलेले आहेत, तिथे सुद्धा दर्शन केलेलं आहे. मजल करत आमच्या विठ्ठलपंतांनी अनेक तीर्थ केले महाराज, अनेक तीर्थ केले. त्या तीर्थयात्रेला जाऊन त्यांनी सगळे त्या ठिकाणी मुख्य सगळे दर्शन करत त्या बाजूचे हिमालयातील सर्व दर्शन करत 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 विठ्ठलपंत आणि महाराज याला आलेले, कशाला? आपल्या वणीला आलेले. पहिल्या वणीला सप्तशृंगी मातेचं दर्शन केलं आणि सप्तशृंगी मातेचं दर्शन झाल्यानंतर तिथून पुढे त्यांचा प्रवास नाशिकला गेलेले आहेत. नाशिक हे दर्शन करून पुढे त्र्यंबकेश्वराला आलेले आहे. विठ्ठलपंतांनी त्र्यंबकेश्वरचं सुद्धा दर्शन केलं महाराज. त्या त्र्यंबकेश्वर म्हणजे एक काय आहे ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे. त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे, परंतु ते त्याला 3 त्या ठिकाणी नेत्र आहेत. अशा या त्र्यंबकराजाचं दर्शन माझ्या विठ्ठलपंतांनी केलं. आता का केलं, कसं केलं? त्र्यंबकेश्वराचं दर्शन केल्यानंतर पुढे कुशावर्तावरती स्नान केलेलं आहे आणि न जाणं त्यांच्या लक्षात आलं असेल का माझ्याच पोटी 14 जण या ठिकाणी ज्ञान जन्माला येणार आहेत, अपत्य, आणि ते याच ठिकाणी राहणार आहेत, त्यांचा छेड होणार आहे वगैरे वगैरे. पुढचा सगळा वृत्तांत त्यांच्या काही डोक्यात आला असेल का? नाही आला. त्यांना काही हे कळलं असेल का? पण नाही कळलं. तरी सुद्धा कुशावर्ताचं स्नान केलं, गंगेचं स्नान केलं आणि मायबाप हो त्यांनी असणाऱ्या ब्रह्मगिरीला सव्वा म्हणजे उजव्या साईडला प्रदक्षिणा घातली. उजव्या साईडला प्रदक्षिणा कशाला? ब्रह्मगिरीला. ब्रह्मगिरी म्हणजे ब्रह्मदेव त्या ठिकाणी ती ब्रह्मगिरी. खरं तर त्याला पाय लावायचा नाही, त्याच्यावर जायचं नसतं, पण आता लोक तिथेच गेल्याशिवाय काही राहत नाही. दर्शन केलं आणि प्रदक्षिणा केली. का तर नामदेव महाराजांनी तिथल्या त्या तीर्थाचं वर्णनच तसं केलेलं आहे. कुशावरती करिता स्नान त्याचे कैलास हे रे, त्याचे कैलास हे दृष्टी पडता ब्रह्मगिरी. ऐका नाही, त्याची नाही यमापुरी हो, त्याची नाही यमापुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी. डोळ्याला दृष्टी जर पडली तर त्या ब्रह्मगिरीचं एवढं मोठं महत्व आहे महाराज. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याची नाही यमापुरी. आणि नामदेव रायने शेवटचा घेतलं बघा, ते म्हणाले त्याची जर प्रदक्षिणा घडली ना, कशाची? ब्रह्मगिरीची. नामामनी प्रदक्षिणा, नामामनी प्रदक्षिणा,
पण महाराज ते पाणी असतं थंड, तिथे गेले की आपले मंत्र चालू होतात, असा मंत्र नाही घ्यायचा. तर तिथे गेल्यानंतर कोणता मंत्र घ्यायचा, तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशा मंत्राचा जप करून महाराज आणि असणाऱ्या आमच्या विठ्ठल पंतांनी प्रदक्षिणा केलेल्या आहे. 6 प्रदक्षिणा म्हणजे उजवी प्रदक्षिणा केली आणि महाराज नामामणी प्रदक्षिणा त्याच्या पुण्याला गणना या नियमाला अनुसरून विठ्ठल पंतांनी प्रदक्षिणा केलेली आहे त्र्यंबकेश्वरी. आणि त्र्यंबकेश्वरीची प्रदक्षिणा घातल्यानंतर मग मात्र म्हणजे सप्तशृंगीचं दर्शन केलं, नाशिकेत केलं, त्र्यंबकेश्वरचं दर्शन केलं आणि मग त्याच मार्गाने आमचे विठ्ठल पंत महाराज दर मुक्काम करत 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 आमच्या विठ्ठल पंतांनी भीमाशंकरला आले. कुठे आले? भीमाशंकर. हा, असे तीर्थ केले बघा त्यांनी, सगळं एकदम तंतोतंत तीर्थयात्रा केली. एकदा एका मार्गाने गेलं की सगळं दर्शन करीत यायचे. भीमाशंकरचं दर्शन केलेलं आहे आणि भीमाशंकरचं दर्शन झाल्यानंतर त्यांना इकडे जायचं होतं ना, म्हणजे रामेश्वराकडे यायचं होतं. म्हणून येता येता त्यांना हे माहित होतं की आता भीमाशंकरचं दर्शन झालं आहे. आणि मग मात्र असणाऱ्या विठ्ठल भक्तांना माहित होतं, त्यांच्या परंपरेत होतं. काय परंपरेत होतं की एक गाव इथे असं आहे, तिथे इंद्राणी तप केलेला आहे. इंद्राणी कितीतरी तप तिथे केले आणि म्हणून तिला नाव काय दिलं? हा, इंद्रायणी. इंद्रायणी. आणि इंद्रायणी म्हणजे तिथे आळंदी गाव आहे. जंगल होतं बरं सगळं तिथे. त्या आळंदी गावामध्ये कोणाचं मंदिर आहे? सिद्धेश्वराचं मंदिर आहे. आळंदी गाव पुण्यभूमी गाव, आळंदी गाव पुण्यभूमी गाव, आळंदी गाव पुण्यभूमी गाव, आळंदी गाव पुण्यभूमी गाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. सिद्धेश्वर 84 सिद्धांचा सिद्धपीठी म्हणा हा काय वर्णू असं. आणि महाराज अशा पवित्र त्या असणाऱ्या आळंदीला मला जायचं आहे आणि मग मुक्काम करीत भीमाशंकर वरून अशा मार्गाने असणारे आमचे त्या ठिकाणी विठ्ठल पंत आळंदीला आलेले आहे. महाराज आळंदीला विठ्ठल पंतांचं पाऊल पडताच, कारण ती तपभूमी होती, पॉवरफुल भूमी होती ना ती. आणि महाराज या आळंदीमध्ये आल्याबरोबर सगळा आणि असा परिसर दलदलून गेलेला आहे. विठ्ठल पंतांच्या पदस्पर्शाने त्या ठिकाणी सगळी इंद्राणी मातेला आनंद झालेला आहे. सर्वांना आनंद झाला. तुम्हाला सांगू का, जगातले सगळे तीर्थ आहेत ना, जगातले सगळे तीर्थ म्हणजे आपण तीर्थाला जातो. काय जातो? आपण केलेले पाप तीर्थात गेल्यावर शालन होतात. लक्ष देऊन ऐका. पण महाराज जगातले सगळे तीर्थ जे आहेत ना ते संतांच्या पायाकडे जात असतात. म्हणून तीर्थी दया खाया येती पुनीत व्हावया, येती पुनीत व्हावया, येती पुनीत व्हावया. जगातले सगळे तीर्थ संतांच्या पायाकडे जात असतात. याचं एक उदाहरण तुम्हाला सांगता येईल मला. खरं म्हणजे तेवढा वेळ नाही आपल्याकडे. पण काऊ मला सांगा, भक्त पुंडलिक हा भक्त पुंडलिक नव्हता. अगोदर तो आई वडिलांची सेवा करीत नव्हता, तर कोणाची करीत होता? बायकोची करत होता. मात्या पित्याच्या गळ्याला दोरी, ऐका नाही असं आहे ना, बाईल खांद्यावरी पुंडलिक आशिया करी, हो पुंडलिक एका जागेवरती त्या आई वडिलांच्या गळ्याला दोरी बांधून कोणी चालला होता आणि बायकोला खांद्यावर घ्यायचा. पण एक ठिकाणी विश्रांतीला थांबला. जिथे थांबला तिथे कुकट मुनींचा आश्रम त्याला माहित नव्हता. काय झालं बघा, तर तीन स्त्रिया आल्या. काळ्या कुट्ट स्त्रिया होत्या त्या. एकच मिनिटात मी संपवणार दृष्टांत तो. काळ्या कुट्ट स्त्रिया आल्या, त्याच्या जवळून गेल्या आणि पुढे गेल्यानंतर कुकट मुनींच्या आश्रमात त्या गेल्या
आणि तिथे जाऊन त्यांनी मुनींची सेवा केली, आश्रमात जाऊन सेवा केली. आणि ते स्त्रिया सेवा झाल्यानंतर परत रिटर्न फिरले. हा थांबलेला होता. त्याच स्त्रिया जाताना पाहिलं एकदम काळ्या कुट्ट होत्या आणि रिटर्न आलेल्या पाहिलं तर उजळ चप झालेला चमचम त्यांचं शरीर करीत होतं. म्हणून पुंडलिकाला शंका आली की आताच गेलेल्या ह्या स्त्रिया महिला एकदम काळ्या कुट्ट होत्या, आता हे एवढे उजळ कसे काय झाले. म्हणून त्यांनी सांगितलं थांबा. म्हणजे का हो, आता गेलेल्या तुम्हीच ती ना. म्हणले हो. तुम्ही तर जाताना एकदम काळ्या कुट्ट झालेल्या होत्या, मलिन झालेल्या होत्या, आता एवढ्या उजळ कशा काय झाल्या. तर त्यांनी सांगितलं बाबा, अरे आम्ही स्त्रिया नाही, आम्ही कोण आहे, गंगा यमुना आणि सरस्वती तीन नद्या आहेत. म्हणे मग तुम्ही, म्हणे आम्ही स्त्रियांचे रूप धारण करून आलो. मग जाताना काळ्या कुट्ट का होत्या. त्यांनी सांगितलं तुझ्यासारखे पापी लोक येतात, नीट ऐका, आणि आमच्यामध्ये आंघोळ करतात, म्हणजे ते पाप आम्हाला लागतं आणि ते पाप धुण्याकरता आम्ही पुढे जातो, फुकटपणीची सेवा करतो, मग आपलं सगळं पापाचं क्षालन होतं. कशा करता सांगितलं. विठ्ठल पंत आळंदीत आले. आल्यानंतर महाराज त्यांनी सिद्धेश्वराचं दर्शन केलेलं आहे बघा. तिथे त्या आता 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मिळा. 84 सिद्धांचा सुख भेटी मिळा. 84 सिद्धांचा सुख भेटी सिद्ध भेटी मिळा. आणि तिथे मग विठ्ठल पंत आल्यानंतर महाराज सगळ्या आनंदीला आनंद झाला. परिसरात त्यांची चर्चा झाली. महात्मा आलेला आहे, एक सत्पुरुष, विवेक पुरुष, वैराग्यवान पुरुष. हो, वैराग्य होतं, निष्ठ वैराग्य नव्हतं, ज्ञानासहित वैराग्य होतं. काही ना वैराग्य होतं पण ते ज्ञानासहित नसतं. पण पंतांकडे, विठ्ठल पंतांकडे म्हणजे परंपरेने आलेला गोरक्षनाथापासून प्रसाद झालेला. आणि इकडे सुद्धा आळंदीत तेच एक भाग होता का असणारे जे इकडे सुद्धा शुद्ध पंत त्यांनाही गोरक्षनाथांचा अनुभव होता बरं का, लक्षात घ्या. आणि महाराज जेव्हा विठ्ठल पंत आल्याची बातमी कळाली, सर्व आळंदी त्या ठिकाणी यायची दर्शनाला. आणि इकडे हे सदन घरची होते शुद्ध पंत, त्यांनी सुद्धा शुद्ध पंत म्हणजे आळंदीत त्यांची पावर होती बरं का, त्यांची परिस्थिती एकदम चांगली होती, त्यांना जागिरी होती. आणि म्हणून शुद्ध पंत वेद पठण, वेद उक्ते होते, वेद त्यांच्या मुखगत होते. अशा शुद्ध पंतांनी सुद्धा त्या ठिकाणी आणि महाराज त्या दर्शना करता आले. आणि आल्यानंतर हा सत्पुरुष त्यांना दिसला, पाहिल्याच्या नंतर त्यांना मनोमनी आनंद झाला. नमस्कार केला, दर्शन केलं, विचारपूस केली, कुठले काय कसे आपण कसे आला. मग त्यांनी सर्व वृत्तांत वर्तविला. पैठणच्या खाली आणि काही अंतरावर आपेगाव आहे, त्या आपेगावामधला मी असणारा माझं नाव विठ्ठल पंत म्हणतात. सगळी परंपरा सांगितली आणि मी माझे सगळं अभ्यास करून आता मी आई वडिलांची परवानगी घेऊन असे तीर्थ करत आता आळंदीला आलो आहे. आणि महाराज आता मला हे तीर्थ करत 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 जायचंय. आणि ही तीर्थ करत असताना मला रामेश्वर पर्यंत पोहोचायचंय, रामेश्वरापर्यंत जायचंय.
असा वृत्तांत सांगितल्यानंतर सिद्धपंतांचं जे घर होतं त्यांना त्यांच्या असणाऱ्या रुक्मिणी माता आणि सिद्धपंत त्यांच्या पोटी असणारी एक कन्या मात्र ती उपोर झालेली होती आणि हे सिद्धपंताच्या ध्यानात आलं की आता आपली कन्या देण्यास हा योग्य वर दिसतो आहे कारण अशा ज्ञानी पुरुषाला वैराग्यवान पुरुषाला पारमार्थिकाला जर आमची कन्या दिली तर नक्कीच आमच्या कन्याचं काय होईल उद्धार होईल आणि म्हणून महाराज आपली कन्या याला देवाशी वाटते म्हणून त्यांनी चांगली विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर आता विषय कसा काढायचा आहे नाही विषय काढता येत नाही ना डायरेक्ट मग दररोज ते दर्शनाला यायचे आणि दर्शनाला येऊन काही काळ आळंदीत ते थांबलेले होते ना मग त्यांना एक दिवस आग्रह केला की तुम्ही आमच्या घराला यावे आमच्या घरी थांबावे म्हणजे 8-10 दिवस यांना आपल्या घरी नेऊन त्यांचा सर्व काय स्वभाव कसा आहे काय कसं आहे असं पूर्वी पाहायला जायचं ना मुलगी देताना काही गोष्टी पाहिल्या पाहिजे आता मुलगी देताना कोण कोण काय काय बघतं बरं आता आपण मुलगी देताना ही पाहिलं पाहिजे कन्यावर येते रूपम मुलगी फक्त त्या मुलाचं रूप पाहते मुलाचे असणारे मुलीचे वडील त्याची असणारे गुण पाहतात आणि त्याची आई मुलीची आई त्याचे काय पाहतात त्याच्याकडे धन किती संपत्ती किती हे वित्तम वर येते वित्तम म्हणजे माता वर येते वित्तम आई पाहते धन बाप पाहतो कुळ तसं त्याचं कुळ विचारलं सर्व विठ्ठल पंतांचं कुळ विचारल्यानंतर सिद्धपंतांना असं वाटलं की आपली वयात आलेली ही कन्या आता काय केली पाहिजे यांना दिली पाहिजे पण म्हणायचं कसं विषय काढायचा कसा म्हणून त्यांना घरी नेलेलं आहे आदर आतिथ्य केलेलं आहे आदर आतिथ्य काय केलं संत घरी आले त्यांची व्यवस्था सेपरेट केली त्यांचं सर्व वाद्य पूजन केलं त्यांना राहण्याची व्यवस्था केली माय बापा संत जर घरी आले ना संत पूजावे आरती देव सांगावे परते आपल्या दारात जर संत आले ना देवपूजा करत बसायचं नाही देवपूजा नंतर पण अगोदर पूजा कोणाची करायची संतांची पूजा केली पाहिजे त्यांचं गालिया संताशी आसने गालिया संताशी आसने मुला करी आया वाजावने नमस्कार करावा नाहीतर पाहुणे आले ना आपण त्याच्याकडे राग पाहावा म्हणतो ब्राह्मण ना पण संतांची पूजा केली अर्चा केली त्यांचा आदरातिथ्य केलं आणि महाराज त्यांना मुक्कामाला ठेवलेला आहे त्यांच्या सर्व कुळाची विचारपूस केलेली आहे आणि महाराजांचा विषय कसा काढायचा म्हणून काय केलं महाराज तर एक दिवस त्यांनी त्या मनात खूप चिंतन केलं माझी मुलगी यांना दिली पाहिजे माझी मुलगी यांना दिली पाहिजे यांनी सुद्धा स्वीकार केला पाहिजे असं सारखं त्यांच्या मनात चिंतन यायचं आणि मनात चिंतन केल्यामुळं खरोखर पंढरीचा पांडुरंग परमात्मा निर्गुण निराकार भगवंत आणि आमच्या सिद्धोपंतांच्या स्वप्नामध्ये आला मैत्री महाराजांनी त्याचं ओवीबद्दल लिखाण केलेलं आहे स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की बाबा ही तुझी कन्या असणारी काय नाव त्यांचं रुक्मिणी ही काय करून दे आता यांना तुम्ही देऊन टाका कारण हिच्या पोटी 4 ज्ञानवंत निपजणार आहेत आणि मग महाराज ते जगाचा उद्धार करणार आहेत त्याकरता ही तुझी कन्या यांना देऊन टाक असा दृष्टांत पांडुरंगाने कारण यांनी मनात चिंतन केलं होतं आणि देवाला सुद्धा ते हवं होतं म्हणून देवाने स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला आणि दिलेला दृष्टांत आणि महाराज आता सकाळची वेळ झाली महाराज विठ्ठल पंतांची सुद्धा पूजा झाली स्नान वगैरे झालं आणि त्यांच्या जवळ जाऊन बसल्यानंतर सांगितलं महाराज म्हणजे आता मला एक दृष्टांत झाला आहे तो मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे काय दृष्टांत झाला अहो म्हणजे माझी वयात आलेली उपवन झालेली कन्या आता मला असं वाटतं माझी कन्या जर मी
तुम्हाला दिली तर माझ्या मुलीचं कल्याण होईल आणि मी तुम्हाला मुलगी द्यावं असं पांडुरंगाने मला स्वप्नात येऊन सांगितलं. ऐका ना, विठ्ठल पंतांनी गाला हास्यस्मित हास्य केलं. ते म्हणाले अरे बापरे, म्हणजे मी आलो तीर्थयात्रेला, काय झालं, आलो तीर्थयात्रा करायला आणि आता हे काय बोलतात माझ्या बुद्धी. त्याने स्मित हास्य केलं आणि ती गोष्ट नाकारली. म्हणजे अहो, माझे आई वडील माता पिता राहतात कुठे म्हणे ते आपेगावला. मी गेलो तीर्थयात्रेला परवानगी घेऊन, मला इकडची तीर्थयात्रा झाली, आता इकडची करायची आणि मी मात्र लग्न करू शकत नाही, विवाह करू शकत नाही, या गोष्टी माझ्याकडे होऊ शकत नाही आणि या गोष्टी मला शक्य नाही. आणि त्यांनी नाकार दिल्यावर मात्र आमचे सिद्धपंत नाराज झालेले आहे. ते म्हणले बाबा आता काय करायचं देवा. आणि मग त्या ठिकाणी त्या विठ्ठल पंतांनी सांगितलं म्हणजे अहो तुम्हाला दृष्टांत झाला, गोष्ट ठीक आहे, पण मला पुढे देवाने ही गोष्ट सांगितली, मला नाही ना सांगितली म्हणे. मग मला जर सांगितली नसेल तर मी ही कशी ग्राह्य धरून कसं करू, मी नाही ही गोष्ट करू शकत. मग त्यांना सांगितलं म्हणजे आता असं करा म्हणले, तुळशी वृंदावनाला डोकं देऊन ते झोपले बघा. आणि मग तुळशी वृंदावनाला डोकं दिल्यानंतर झोपी गेले. पण देवाला काळजी पडली आता यांनी नाकार जर दिला तर हे जमणार नाही. म्हणून भगवंतांनी काय केलं महाराज, त्यांच्या सुद्धा मनामध्ये साक्षात्कार दिला आणि ही कन्या करण्यास विठ्ठल पंता तुला कुठलीही हरकत नाही, तुला हीच कन्या करावी लागेल, कारण हिच्या पोटी ज्ञान येणार आहे, हिच्या पोटी मुक्त येणार आहे, हिच्या पोटी सोपान म्हणजे सोपं ज्ञान जगाला कळणार आहे का नाही. हिच्या पोटी निवृत्ती म्हणजे सगळ्यातून निवृत्त झालेलं ज्ञान आणि येणार आहे त्याकरता. आणि तुला या लग्नाला मान्यताच द्यावा लागेल विवाहाला, असा दृष्टांत त्यांना सुद्धा झाला. निवृत्ती ज्ञानदेव सकाळी असणाऱ्या विठ्ठल पंतांनी सांगितलं महाराज काय हरकत नाही म्हणे, मला सुद्धा साक्षात्कार झाला, आता तुमची कन्या करण्यास हरकत नाही, पण मला आई वडिलांची परवानगी घ्यावा लागेल. पण इकडे सिद्धपंतांना दम राहिलेला नाही. त्यांनी सांगितलं म्हणजे तुम्ही कधी जाणार परवानगी घ्यायला. म्हणजे असं करा, आता पांडुरंगाने साक्षात्कार दिलाय, तुम्हाला पण दृष्टांत झालाय, मला पण दृष्टांत झालाय, आता मात्र या मुलीशी माझ्या मुलीशी तुम्ही लग्न करावे. आणि मग काय करण्यात आलं माहिती का, मग मात्र तिथे सगळं त्यांचं कुळबिल तर बघितलंच होतं. आणि मग त्यांना गुरूंना तज्ञ मंडळीला बोलून आणि महाराज त्यांच्याशी लग्न जुळतं का काय ते पाहिलं बघा, गुण पाहिले. तर लिखित आहे, लिखित मैपती माणसाने लिहून ठेवले. किती गुण निघले? 36. किती निघले? 36. म्हणजे गुण पाहिलेच पाहिजे. गुण जर पाहिले नाही आणि काही गोंधळ केला तर मग गोंधळ झाल्याशिवाय राहत नाही, घटस्फोट झाल्याशिवाय राहत नाही.
महाराज 36 गुण निघाले. आणि मग मात्र सर्वांना, कारण यांची परिस्थिती चांगली होती, त्यांना 10 गावचे जागिरी कुलकर्णीचं काम करीत होते शुद्धपंत, म्हणून त्यांची परिस्थिती एकदम चांगली होती. महाराज त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, या दोघांचा आणि मोहर दबावून आणि महाराज त्या ठिकाणी लग्न लावून दिलेलं आहे. लग्न समारंभ झाला, माता पिता तिकडे राहिले, लग्न समारंभ झाला, कारण देवाची इच्छा मोडायची नाही. आणि मग लग्न बिग्न वगैरे लागलं. आणि लग्न लागल्याच्या नंतर मात्र विठ्ठल पंतांनी सांगितलं की आता मात्र असं आहे की मला मात्र काय करावं लागेल, तीर्थयात्रा करावीच लागेल, मी पूर्ण करणार. आणि ती तीर्थयात्रा करण्याकरता नेमकं योग असा आला होता बघा बरं का, त्याचं चरित्र फार जबरदस्त आहे. या विठ्ठल पंतांचा जन्म सुद्धा आषाढीला एकादशीला झालेला होता. हे एक कारण आहे. विठ्ठल पंतांचा जन्म कधी झाला होता, एकादशीला झाला होता. आणि म्हणून आता लग्न झाले सुद्धा जवळ आली होती, आषाढीची वारी चालली होती जवळ. आणि त्यांनी सांगितलं आता मला तीर्थयात्रेला जावंच लागलं. मग असणारी रुक्मिणी म्हणजे आणि त्यांची आई, हे शुद्धोपंत आणि जावयाला मुलीला घेऊन हे सगळे जण आणि महाराज पुढे निघाले, पंढरपूरला निघाले. म्हणजे पंढरपूरची वारी माऊलींच्या अगोदर सुद्धा काय होती, चालूच होती. आणि ही वारी करतात त्या तीर्थयात्रेला ही सगळी मंडळी पुढे जायचंच होतं, निघाले. आणि महाराज ही वारी करता करता पंढरपूरला पोहोचलेले आहे. पंढरपूरला महाराज आषाढी वारी नेमकं योग आलेला आहे, सोहळा आहे, हा सर्व पार पडलेला आहे. पंढरपूरचं देवदर्शन झालेलं आहे. पंढरपूरचा आषाढी सोहळा संपन्न झाला. आणि आषाढी सोहळा संपल्यानंतर मात्र आता सासरेबुवांना असं वाटत होतं का जावयाने परत माघारी आमच्या तिकडे यावं, पण जावयाने सांगितलं नाही, आता माझं जे पुढचं काम आहे मला ते पूर्ण करायचंय. ती तीर्थयात्रा केल्याशिवाय मी काय माघारी येणार नाही. मग मुलीला घेऊन तुम्ही म्हणजे माघारी जावं. हे सगळे माघारी आले. आणि विठ्ठल पंत मुक्काम दर मुक्काम तसेच पुढे निघालेले आहे बघा. तिकडे गेल्यानंतर सुद्धा त्यांनी श्रीशैलम केलं, गोकर्ण केलं, बरेच तीर्थ करत 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 शेवटी त्यांनी रामेश्वरम केलं. महाराज रामेश्वरमचं दर्शन केलं, तीर्थयात्रा पूर्ण झाली. आणि तीर्थयात्रा करून पुन्हा रिटर्न आलेले आहे. परत ते आळंदीला आले. आळंदीला आल्याच्या नंतर काही दिवस राहिले, पण म्हणजे आता या माझ्या सगळ्या तीर्थयात्रा पूर्ण झाली, पण मी लग्नाची परवानगी न घेता लग्न लावले. खरी गोष्ट आहे, पण आता मात्र माझ्या माता पित्याला हे सांगितलं पाहिजे, म्हणून मला आता माझ्या आपे गावाला जाणं गरजेचं आहे. मग मात्र म्हणाले पण मी आता कसं मंडळीला घेऊन जाऊ, म्हणून पुन्हा सासू सासरे ही सगळी मंडळी मुक्काम दर मुक्काम करीत पुढे गेली, आपे गावाला गेली. पण आपे गावाला जाईस पर्यंत त्या ठिकाणी असणारे जी माता पिता होते गोविंद पंत आणि महाराज रमाई थकलेल्या अवस्थेत होते बघा. पण महाराज त्यांची दिनचर्या, मुलगा तीर्थयात्रेला गेला हे माहीत होतं. आणि मात्र हे मुलगा गेला आणि मुलगा जाताना आपल्या लग्न करून सुनबाई आलेल्या आहेत हे कळाल्यानंतर त्यांना सुद्धा काय झाला, आनंद झाला. आणि मग मात्र त्यांनी आलेल्या वेळीवाची असणाऱ्या वेळीची आणि गोडवण केली, आनंद व्यक्त केला. आणि सर्व तिथं थाटमाट सगळा पाहिला आणि यांना सुद्धा आनंद झाला. मग आता आपल्या मुलीला इथे जेवायला काय हरकत नाही, जावायला मुलगी दिली, ते चांगलं आहे, घरदार सगळा आनंद झाला. आणि महाराज शुद्ध पंत पुन्हा मात्र आणि आळंदीला येथे झालेले आहे. आळंदीला आल्याच्या नंतर तिथे मात्र विठ्ठल पंतांनी बरेच दिवस तिथे राहिले. पण गोविंद पंत आता थकत आले होते, थकलेलेच होते, म्हातारे झालेले, आई वडील वृद्ध झाले होते. आणि गोविंद पंत थकल्यामुळं विठ्ठल पंताकडे काहीशी जबाबदारी आली. पण विठ्ठल पंतांच्या मनात संसाराची काही अपेक्षा नव्हती, कारण त्यांच्यावर वैराग्य ज्ञान असल्यामुळं त्यांनी संसाराची दुरा काही स्वीकारली नाही आणि जास्त काही त्याच्यात लक्ष घातलं नाही. म्हणून महाराज तिथे रुक्मिणीला मात्र त्रास झाला. आणि मात्र त्रास व्हायला लागल्यानंतर ते असणारे सासू सासरे सुद्धा निवरले, म्हणजे वारले. ते वारल्याच्या नंतर यांचं लक्ष मात्र काही संसारात लागत नाही.
ही गोष्ट ध्यानात आल्यानंतर आई वडिलांना निरोप देऊन पुन्हा तिकडे बोलवलेलं आहे की म्हणाले बाबा आता हे काय लक्ष देत नाही, यांचं हेच असतं कीर्तन भजन ध्यान धारणा परमार्थ नामस्मरण कारण इकडचं त्यांनी सगळं सोडलेलं आहे जवळपास, यांचं लक्ष प्रपंचात काही लागत नाही. ही गोष्ट ध्यानात आली म्हणून आई वडिलांना बोलून त्यांनी सांगितलं. आणि खरं तरी माय बाप जर का परमार्थाला लक्ष लागलं ना महाराज तर संसाराचा विसर पडत असते. बघा जया परमाताची चाळ तेने सांगावे निगळ धरोणी भजनाची चाळ नित्य नेम आदरी हो सांडी मांडी परत सांडी मांडी परत वासुदेव नाम हा मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आदरे हा नामस्मरण सुद्धा कसं केलं पाहिजे, आदरे आदरण केलं पाहिजे आहे का नाही. बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आणि त्याच्या हृदयामध्ये सारखं विठ्ठलाचं स्मरण भगवंताचं असल्यामुळं त्यांचं चित्त काही प्रपंचात राहिलेलं नव्हतं. म्हणून विषयी विसर पडिला निशेष आगी ब्रह्मारस तसा बलावो आगी ब्रह्मारस तसा बला. त्यांना संसाराचा विसर पडला होता आणि म्हणून रुक्मिणीने आग्रह करून आई वडिलांना परत बोलवलं आणि मग पुन्हा हे सिद्धपंत आणि हे तिथे गेले. आणि गेल्याच्या नंतर त्यांनी कळलं की आपला असणारा जावई प्रपंचात रमत नाही. आता काय केलं पाहिजे. मग त्या मुलीला आणि आपल्या जावयाला ते काय केलं त्यांनी. तिथे ते गोविंद पंत आणि म्हातारे झालेले माणसं वारून गेले होते. म्हणजे मग काय केलं पाहिजे आता यांच्या त्यांना काही पुढे काही होत नाही. यांची परिस्थिती बरी होती आणि यांना मात्र काही मुलगा नव्हता. म्हणून ते म्हणजे चला आता आपला जावई आणि आपली मुलगी हाच आपला मुलगा समजावा आणि त्यांना आपल्या इथे घेऊन यावा असा मनी मानस करून असणाऱ्या सिद्धपंतांनी आपल्या जावयाला आणि असणाऱ्या मुलीला आळंदीला घेऊन आलेले आहे. महाराज आळंदीला घेऊन आले पण आळंदीला आल्यानंतर सुद्धा यांना पुष्कळ प्रेम